नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिव्यांग प्रमाणपत्र कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही घर बसल्या या ठिकाणी अगदी ₹0 काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, UDID कार्ड किंवा अपंग प्रमाणपत्राचे तुम्हाला फायदे तर माहीतच आहे. या ठिकाणी तुमचा 40% वरती अपंगत्व असेल, तर या ठिकाणी तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण आहे. त्याचबरोबर पगार या ठिकाणी तुम्हाला चालू होऊ शकतो शासकीय. त्याचबरोबर या ठिकाणी बसमध्ये महामंडळातर्फे या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा रिझर्व्हेशन तर असतंच, परंतु या ठिकाणी तुमचं तिकीटसुद्धा या ठिकाणी कमी लागतं 1/4. मित्रांनो, या ठिकाणी जे UDID कार्ड आहे, ते अगदी घर बसल्या कशा पद्धतीने काढून घ्यायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, चला तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे Chrome ब्राउझरमध्ये. मित्रांनो, Chrome ब्राउझरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी UDID कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जी काही पहिलीची वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जे काही पहिलंच ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला जर इंग्रजी येत नसेल, तर या ठिकाणी भाषा जी आहे, भाषा उजव्या कोपऱ्यामध्ये हे ऑप्शन आहे किंवा मोबाईलवरती सुद्धा या ठिकाणी लँग्वेज चेंज करण्याचं ऑप्शन येत असतं. कोपऱ्यामध्ये जाऊन या ठिकाणी डॉटवरती जाऊन तुम्ही लँग्वेज चेंज करून घेऊ शकता. आपण घेऊया मराठी लँग्वेज सेट करून तुम्हाला समजण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पहिल्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. ज्या काही पूर्ण सूचना आहेत, या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. कशा-कशा पद्धतीनं तुम्हाला UDID कार्ड प्राप्त होईल, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी जो काही चौकोनी डब्बा आहे, या डब्यावर क्लिक करून आपण सबमिट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जे काही 5 ऑप्शन आहे, या ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि सबमिट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता की अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचं आहे. इथे नाव लिहिल्यानंतर इंग्रजीमध्ये नाव लिहिल्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये तुमचं नाव येऊन जाईल. या ठिकाणी अर्जदाराचा मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे. इथे तुमचा Gmail लिहून घ्यायचा आहे, जो व्हॅलिड आहे. या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. आधारवर ॲज इट इज आहे तशी. या ठिकाणी तुमचं लिंग चॉईस करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जे काही नातेवाईक आहे, जे की हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, त्यांच्या जे काही म्हणजे फिजिकल हँडिकॅप आहे त्या व्यक्तीसोबत या ठिकाणी त्यांचं नातं लिहून घेऊ शकता. या ठिकाणी तुमचा जो काही मुलगा असेल, काका असेल, बहीण असेल, जो काही असेल तो या ठिकाणी लिहून घ्या. त्या पालकाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी जो काही पालकाचा मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघू शकता की तुम्ही जो फोटो आहे तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की जे काही सिग्नेचर आहे, ते सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तर होय करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ॲग्री, मी आधार माहिती सरकारी विभागासोबत शेअर करण्यास सहमती आहे. या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. आणि ओळखीचा पुरावा हा नेहमी आधार कार्ड करून घ्यायचा आहे आणि आधार कार्ड ॲज इट इज या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आधार फंड अपलोड केल्यानंतर आधार कार्डनुसार राहण्याचा जो काही पत्ता आहे, तो येस करून घ्यायचा आहे आणि जो पत्ता आहे तो या लाईनमध्ये पूर्ण आला पाहिजे. या ठिकाणी तुमचं स्टेटस आहे, स्टेट आहे, ते स्टेट या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. आपण महाराष्ट्र निवडून घेऊया. तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घेऊ शकता. या ठिकाणी तुमचं तालुका आणि तुम्ही जर ग्रामीण भागामधून येत असाल, तर तुमचा ग्रामीण भाग या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पिनकोड जर माहीत नसेल, तर तुमच्या आधारच्या बॅक साइडवरती जो काही पिनकोड आहे, तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी अपंगाचा जो काही प्रकार आहे, तो प्रकार या ठिकाणी निवडून घ्या, जे काही असेल ते. या ठिकाणी बघू शकता की अपघात असेल तर अपघात लिहू शकता किंवा जन्मजात असेल तर जन्मजात. या ठिकाणी आपला अपघात असल्यामुळे अपघात लिहिला आहे आणि कधीपासून हे झालेलं आहे याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आपण इसवी सन घेऊया.
या ठिकाणी इसवी सन घेतल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की रुग्णालय तुम्हाला कोणतं हवं आहे. ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्या जिल्ह्यातीलच रुग्णालय घ्यायचं असेल तर या ठिकाणी नाही आणि त्यावरती तुम्ही टिक करू शकता. परंतु या ठिकाणी आपण जिल्हा बदलणार असल्यामुळे आपण येस करून घेतलं आणि आपला राज्य आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील रुग्णालय कोणतं आहे हे रुग्णालय सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता की जो काही कॅप्चा आहे कॅप्चा ॲज इट इज या ठिकाणी प्लस या ठिकाणी जे काही बेरीज येईल ती बेरीज टाकून घ्यायची आहे आणि होय हा काही चौकोनी डब्बा आहे यावरती क्लिक करून घ्या आणि फायनल या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी परत एकदा तपासून घ्यायची आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फॉर्म पूर्ण सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे काही या ठिकाणी जी काही पावती येईल ही पावती या ठिकाणी जपून ठेवायची आहे किंवा या ठिकाणी डाउनलोड करून ठेवायची आहे. मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जे काही आलेली पावती आहे ती पावती या ठिकाणी जपून ठेवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही दिवसामध्ये हॉस्पिटलमधून कॉल येईल आणि तो कॉल आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तुमच्या पूर्ण तपासणी करून घ्यायची आहे. तिथं तुमचं पूर्ण बॉडी चेकअप होईल आणि तुमचं पर्सेंटेज या ठिकाणी ठरवलं जाईल की किती प्रमाणामध्ये दिव्यांग आहात ते आणि याप्रमाणे त्यांनी ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 15 दिवसामध्ये या ठिकाणी तुमचं ऑनलाईन या ठिकाणी पोर्टलला नाव येईल आणि या पोर्टलवरती तुम्ही परत एकदा तुम्ही तपासू शकता की तुमचं स्टेटस काय आहे ते. मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळू शकता. नक्कीच मी तुम्हाला मदत करेन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.